कालच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगणार आहे की माझे व्हिडिओ काय येत नव्हते आणि काय असं झालं होतं की आमच्या घरात, त्यामुळे माझे व्हिडिओ एक महिना येत नव्हतं. तर चलो, हाय हॅलो आणि नमस्कार मंडळी, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका लॉंग व्हिडिओमध्ये. तर हे बघा, 9 ते 17 असं म्हणजे माझा पेपर होता आणि 17 तारखेला ज्यावेळेस म्हणजे मी शुक्रवारी ज्यावेळेस इथं आली ना पुण्यात, पेपर संपल्यानंतर ना, कारण पिलूचे पप्पा न्यायला आले होते, त्याच्यानंतर मी आले इकडं. आणि येऊन मला वाटतं एकतर तिथून आम्ही 7:30 वाजता निघालो होतो. इथेच तर 10 वाजले आम्हाला. आणि येऊन नुसतं जेवण करून झोपते नाही तोपर्यंत मम्मीचा माझा फोन आला की अगं तुम्हाला काय कळालं का, मामी कळले आजारी असं आहे तसं आहे म्हणून तिचा फोन आला. तर मग आम्हाला याच्या आधी माहिती होतं की फक्त मामीला ना पाडव्यापासून थोड्याशा आजार येते आणि खोकला येतो, एवढंच माहीत होतं आम्हाला. याच्यापेक्षा जास्त असं काही माहीत नव्हतं. आणि अचानक मम्मीचा फोन आल्यावर ना मग जरा थोडीशी वेगळीच माहिती आम्हाला कळाली. मग तिथून पुढं सगळं म्हणजे खूपच वाईट वाटायला लागलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला मम्मीकडून अशी माहिती कळाली की मामींना असं सांगितलं की डॉक्टरनी त्या फक्त आपल्यासोबतच्या 8 ते 10 दिवसाच्या सोबते आहेत, म्हणजे 10 दिवसाची गॅरंटी दिली, याच्यापेक्षा जास्त गॅरंटी दिली नाही. आणि मग अचानक आम्ही थोडंसं शॉक झालो, कारण ही ना मामी ही मामी आहे ना, ती माझी सगळ्यात लहान मामी आहे. मला दुसरे 6 म्हणजे सगळे मिळून 6 मामा आहेत, परंतु ही सगळ्यात लहान मामी आहे. आणि सगळ्यात लहान मामी, तिचं वय पण एवढं नाही की बाबा जे तिला असं काय होऊ शकतं असं आपण विचार पण करू शकतो. ना ती सिटीत राहते, ना ती चिकन वगैरे असलं काय खाते, किंवा प्लॅस्टिकच्या दुधातल्या पिशवीचा म्हणजे असा काय तिचा संबंध नाही. प्रॉपर गावरान म्हणतो कोण आपण, तशा पद्धतीनं भाज्या वगैरे सगळं काय ते शेतातलं असतं. आणि ती कधी असं म्हणजे सिटीत आणि याच्यातून असं गेलेलीच नाही, तरी पण तिच्या मागं अचानक असं सगळं काय होऊ शकतं हे मला तर लई शॉकिंग वाटायला लागलं. आणि मग सगळं बोलणं वगैरे ऐकून झाल्यानंतर असं कळालं की आमच्या मामीला किडनी वगैरे तर फेल झाली, पण लास्ट स्टेजचा कॅन्सर सांगितलं आहे त्यांनी. पण कशाचा कॅन्सर आहे ते मला अजूनपर्यंत कळलं नाही, आणि नक्की कसला कॅन्सर होता ते पण मला अजूनपर्यंत कळलं नाही. आणि त्याच्यानंतर 8-10 दिवसात लगेचच आमची म्हणजे घरात मला वाटते 26 तारखेला तर आमची म्हणजे मी 17ला तिकडून आले आणि 26 तारखेला तर आमची मामी वारली. खूप वाईट वाटलं खरं तर मला या सगळ्या गोष्टीचं. आणि मग त्याच्यामुळं माझं एक महिनाभर असंच होतं, बनवावं की नाही बनवा व्हिडिओ. आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची जी मामी आहे ना, तिची मुलं आहेत ना खूप अशी लहान आहेत, जास्त मोठी नाहीत. एकाची आता 10वी झालेली आहे आणि एकाची 12वी होऊन तो पुण्यामध्ये काहीतरी जॉब करतो. पण कितीही केलं तर आणखी लग्न वगैरे नाहीत मुलांचे. आणि जो 10वीला आहे का नाही, तो सतत 24 तास त्याच्या मम्मीसोबत राहायचा. आणि त्याला खूप वाईट वाटतं खरं तर सगळ्या गोष्टी. आता उद्याच्याला ना त्यांचा म्हणजे 10वा आहे, त्या दिवशी 3रा झाला होता. आणि 3ऱ्याला जर तिथं थांबलं ना तर 10 दिवस पूर्ण तिथं थांबायचं असतं, त्याच्यामुळे आम्ही कोणी थांबलेलो नाही तिथं. आता उद्या 10वा आहे त्यांचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल माझ्या मम्मीचा फोन आला होता ना, तेव्हा ती म्हणत होती घर वगैरे ते सारवून धुवून काढतात का नाही. तर तेव्हा त्यांनी ज्यावेळेस सगळ्या साड्या वगैरे काढल्या ना मामींच्या, तर ते पोरगं रडायला लागलं आणि त्यानं दप्तरामध्ये एक साडी ठेवली. राहू दे माझ्या मम्मीची आठवण, मला खूप आवडते ही साडी आणि मम्मीची मला खूप आठवण येते. खरं तर वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ऐकून बघून. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, आमच्या मामींनी ते सगळं अंगावर काढलं, त्यामुळे हे आम्हाला कळलंच नाही. आणि सगळ्यात लास्ट स्टेजला सगळं काय कळलं. थोडंसं जरी आधी कळालं असतं ना तर सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्या तरी सॉर्ट आऊट करता आल्या असत्या. पाडव्यापासून ती आजारी होती, त्याच्या अगोदर म्हणजे ती आजारी वगैरे काय नव्हती, ती सगळं हँडल करायची. तुम्हाला सांगू का, आम्ही धनगर समाजात आहे आणि आमच्यात ना धनगर समाजात मेंढरं असतात. आणि आमच्या इकडचे जे सगळे लोक आहेत का नाही, इथं मेंढरांना चारा वगैरे नसतो, त्याच्यामुळं मेंढरं घेऊन दिवाळी झाली की नाही, पावसाचे जे 1-2-3 महिने आहेत ना, तेवढेच दिवस इथं असतात. आणि बाकी सगळे दिवस मेंढरांच्या चाऱ्यासाठी ना असं गावोगावी म्हणजे आमच्यातली सगळीच नातेवाईक असे भटकत असतात मेंढरांच्या चाऱ्यासाठी. म्हणजे बार्शीला, परत लातूर, रेणापूर अशा वेगवेगळ्या गावांना ते फिरत असतात. आणि आज इथं तर उद्या तिथं असं सगळं जीवन असतं. आणि ती मामी आहे ना, मामा असायची मेंढराकडं, पण मामी घरीच असायची, कारण मुलांची शाळा आहे ती त्याच्यामुळं. आणि घरची शेती वगैरे थोडीफार हँडल करायला ती एकटीच सगळं करायची. आणि या सगळ्या गोष्टीत तिनं सगळं काही केलं, दुखणं अंगावर काढलं. म्हणजे आपल्या घरातल्या खरंच सगळ्याच महिला, मग आपली आई म्हणा, आजी म्हणा, घरात ज्या पण वयस्कर महिला आहेत का नाही, त्या म्हणतात ठीक आहे जाऊ दे, होईल थोड्या वेळानं बरं, आज होईल, थांब गोळी घेते, उद्या होईल, बरं होईल. पण हे दुखणं अंगावर काढणं तेच आमच्या मामींना खरं तर
ती दुखणंच खरं तर चुकीचं ठरलं आमच्या मामींसाठी असं म्हणता येईल. कारण तिनं पाडव्यालाच आजारी होती ना, तेव्हा तिला ताप आला होता आणि त्याच्यानंतर तापाचं लक्षण म्हणजे थंडी, ताप, सर्दी सगळे एक सोबतच येते एकदा ताप आला का. आणि मग त्याच्यानंतर खोकला पण यायला लागला आणि खोकला इतका आला की डॉक्टरकडे गेल्यावर त्यांना वाटलं की ते व्हायरल इन्फेक्शन आहे. 3-4 दिवस त्यांनी ॲडमिट पण केलं आणि परत ना घरी पाठवलं, तरी पण खोकला तिचा कमीच होत नव्हता. आता तुम्हाला सांगू का, आपण सहज जरी आजारी म्हणजे असं थोडासा जरी आपल्याला खोकला आला किंवा लहान बाळाला आपल्या खोकला आला ना, तर त्या 8 ते 10 दिवस जात नाही. त्यामुळे माणूस काय म्हणतं, आज जाईल उद्या जाईल, आणि ते तिचा खोकला बंदच होत नव्हता. परत परत काय व्हायला लागलं, खोकला बंद होईना म्हणून तिला अशी धाप लागायची खोकून पूर्ण. आणि पुन्हा तर तिला जेवणच जाईना. थोडंसं जरी पाणी पिलं तरी असं खोकलं का उलटी व्हायची. तिनं जेवायचं सोडून दिलं. मग एवढं सगळं किती दिवस झाला आहे आजारी आहे, पाडव्यापासून दवाखान्यात जाते तरी बरी का होत नाही, म्हणून आमचे मामा मेंढराकडून बघायसाठी इकडं आले आणि परत दवाखान्यात घेऊन गेले. ज्यावेळेस त्यांनी आमच्या तिकडं माळशिरसच्या तिकडं दवाखान्यात नेलं का नाही, तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी सोनोग्राफी वगैरे केलं. त्यांनी इनामदार म्हणजे अकलूजला जे कोणी अकलूज एरियात असेल ना त्यांना माहीत असेल, आमच्या तिकडे इनामदार म्हणून एक फेमस डॉक्टर आहे, बऱ्यापैकी नामचीच डॉक्टर आहे असं म्हणलं तर काय म्हणता येईल. म्हणजे खूप लोक ना इनामदाराच्या जातात आणि बऱ्यापैकी सगळ्या सोयीसुविधा त्याच्याकडे आहेत. तर तिथले त्या डॉक्टरनं, ज्या डॉक्टरकडे आम्ही माळशिरसला म्हणजे मामा घेऊन गेले होते ना, त्या डॉक्टरनी म्हणले मी काही इलाज करू शकत नाही आणि तुम्ही पटकन अर्जंटमध्ये इनामदाराच्यात जा. तिथं गेल्यानंतर त्यांनी सोनोग्राफी वगैरे ते केलं, सगळे रिपोर्ट वगैरे आले आणि त्यांनी सांगितलं तुमचं माणूस फक्त तुमच्यासोबत 8 ते 10 दिवसाचं सोबती आहे, कारण इथून पुढचं आयुष्य त्यांचं संपणार आहे. म्हणजे लास्ट स्टेजचा कॅन्सर झाला हे तेव्हा कळलं. कधी, ज्यावेळेस त्यांना मला वाटतं 9 तारखेच्या आसपास, 9 एप्रिलच्या आसपास त्यांना ज्यावेळेस दवाखान्यात नेलं तेव्हा. आता तिथून पुढं सगळ्या गोष्टी म्हणजे कितीही केलं बाबा, 10 दिवसाचं जरी सोबती असलं तरी कुणाला वाटतं का आपला माणूस मरावा वगैरे असं. तर मामांनी काही उद्या म्हणले आणि त्यांनी परत ना मग मिरजची तिकडची अपॉइंटमेंट मिळवली. मिरजच्या दवाखान्याच्या हॉस्पिटलच्या म्हणजे तिथल्या डॉक्टरांचा नंबर मिळवला. प्रत्येक गोष्टी म्हणजे ह्याला त्याला सगळ्यांना विचारून मामांनी खूप प्रयत्न केले. म्हणजे तिकडं नेऊन ॲडमिट केलं. एखादं म्हणलं असतं ठीक आहे बाबा जाऊ दे, कशाला उगाचच खर्च करायचा, की आता 8 ते 10 दिवसाची सोबती आहे तरी पण उगाचच खर्च करत बसायचा, असं एखादं म्हणलं असतं. पण आमच्या मामाने अजिबात मागं पोट बघितलं नाही खर्चाला आणि 3 दिवस मामीला तिथं ॲडमिट केलं. एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये ही सगळ्यात दुःखद आणि वाईट अशी गोष्ट झाली होती. त्याच्यामुळं खूप वाईट वाटत होतं आणि खूप दिवस म्हणजे असं हे दुःख कधी संपणार नाही. पण आता काही इलाज नाही, आपण त्यांना रिटर्न तर काय आणू शकत नाही. आणि खरंच सांगते महिला भगिनींनो, हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे. काहीही उद्या तुम्हाला थोडासा ताप जरी आला किंवा काहीही झालं ना, तर तुम्ही अंगावर दुखणं काढू नका. हेच जर आमच्या मामीला 3-4 महिना आधी माहीत असतं तर आज मुलांना ती अदुका असताना पण घरी बसून जेवण वगैरे तर घातलं असतं. आता मामांचं खूप हाल आहे. म्हणजे आता प्रत्येकजण वेगळं राहिलेलं असतं आहे. 10 दिवस प्रत्येकजण पाहुणे येणार, पण तिथून पुढचं कोण बघणार आहे. आता त्यांना जेवणाचं वगैरे खूप सगळ्या वाईट गोष्टी झाल्यात आणि त्याच्यामुळं मला व्हिडिओ तर बनवायची इच्छाच नव्हती. तर चला म्हटलं महिलांना आपला एक संदेश तर देऊया, कारण खूप महिलांना अंगावर काढतात. तर अंगावर काढणं खरंच चुकीचं आहे आणि पटकन दवाखान्याचा आज कधी पण आजारीही पडला तर चलो आजच्या पुरतं एवढंच. असं काहीसं आमच्या घरात घडलं होतं, तर ह्या सगळ्या गोष्टी अशा झाल्या होत्या त्याच्यामुळं एवढं मन लागत नव्हतं. तर चलो बाय.